नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल आपल्या सर्वांचंच आयुष्य इतकं धावपळीचं झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अनेक आरोग्य, सौंदर्य विषयक तक्रारी सुद्धा खूप वाढत आहेत. त्यासाठी मग पुन्हा महागड्या टेस्ट, गोळ्या, औषधांवर बराचसा खर्च आपण करत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या सर्वांच्या किचनमध्ये अगदी सहज, स्वस्त उपलब्ध असणारे फक्त 3 पदार्थ हे कित्येक आजारांवर अगदी संजीवनी बुटीप्रमाणे काम करतात. तेच 3 पदार्थ म्हणजेच धणे, जिरे आणि बडीशेप. त्याचं विशिष्ट पद्धतीने बनवलेलं पाणी, त्याला CCFT म्हणजेच क्युमिन, कोरिअँडर आणि फिनेल सीड्सचा चहा असं सुद्धा म्हटलं जातं. धावपळीच्या आयुष्यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की एक नॅचरल बॉडी डिटॉक्स म्हणजे शरीर शुद्धी करण्यासाठी दिवसाची सुरुवात नेमकी कशाने करावी, तर त्यासाठी हा CCFT हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. फक्त तो योग्य पद्धतीने बनवणं, त्याचं प्रमाण आणि ते सेवन करण्याचे 5 जादुई फायदे सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला कुठलीही आरोग्य विषयक समस्या असेल तर त्यासाठी महागडी गोळ्या औषधं घेण्याआधी हा आपला स्वस्त आणि मस्त असा घरगुती उपाय सर्वांनी एकदा नक्की ट्राय करावा. त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही. अतिशय माहितीपूर्ण असणार आहे. आणि हो, एक छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्य विषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पाणी घेण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिलं म्हणजेच फांटं आणि दुसरं म्हणजेच क्वाथ किंवा त्यालाच काढा असं म्हटलं जातं. पहिल्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, तर फांटं म्हणजेच औषधी चूर्ण जे आहे तर ते गरम पाण्यामध्ये रात्रभर भिजत घाला. रात्रभर त्या पाण्यामध्ये त्या औषधी गुणद्रव्यांचा जो काही अंश आहे तो उतरेल आणि ते पाणी जे आहे ते औषधी होईल. सकाळी थोडंसं कोमट करून ते घ्यायचं आहे. दुसरं म्हणजेच क्वाथ किंवा काढा. औषधी द्रव्य 2 कप पाण्यामध्ये टाकून ते 1 कप होईपर्यंत आटवायचं आणि त्याचं सेवन करणं, त्यालाच काढा म्हटलं जातं. तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, साधारण 50 ग्रॅम जिरे, 50 ग्रॅम धणे आणि 50 ग्रॅम बडीशेप हे जे आहे हे आपल्याला कच्चच थोडंसं ठेचून घ्यायचं आहे. मिक्सरला अजिबात बारीक करू नका, तिथे फक्त ते कट होतं. ठेचून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यातले जे इन्ग्रेडियंट्स आहेत, जे काही इसेन्शियल ऑइल आहेत तर ते ऍक्टिव्ह होतात. आणि हे जे चूर्ण आहे किंवा भरड आहे तर ती एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. जर का फांट पद्धतीने तुम्ही घेणार असाल तर 1 चमचा ही जी भरड आहे ती 1 ग्लास गरम पाण्यामध्ये रात्री झोपतानाच भिजत घाला आणि रात्रभर त्याचा अंश पाण्यामध्ये उतरेल. मग सकाळी उपाशी पोटी हे पाणी थोडंसं कोमट करून त्याचं सेवन करायचं आहे. किंवा दुसरी पद्धत म्हणजे काढा, ती जास्त इफेक्टिव्ह आहे. सकाळीच काय करायचं, 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा ही भरड टाकायची, ते पाणी निम्म होईपर्यंत आटवायचं आणि ते घ्यायचं. यामध्ये तुम्ही गोडीसाठी म्हणून पत्री खडी साखर जी ओबड-धोबड असते तर ती टाकू शकता किंवा मग चिमूटभर सैंधव सुद्धा टाकून घेऊ शकता. चहा ऐवजी तुम्हाला हेच घ्यायचं आहे. घेतल्यानंतर पुढे 1 तास दुसरं काहीही खायचं प्यायचं नाहीये, जेणेकरून याचा चांगला फायदा तुम्हाला होईल. सलग किमान 7 ते 15 दिवस हे घ्या. त्याच्यापेक्षा जास्त दिवस सुद्धा तुम्ही तुम्हाला जर का शरीर शुद्धी करायची असेल, खूप उष्णतेचा वगैरे त्रास जाणवत असेल तर अगदी महिनाभर देखील घेऊ शकता. फक्त सलग 2-3 महिने घेणं टाळा. 1 महिनाभर तुम्ही घेतलं की पुन्हा मध्ये एक 5-7 दिवसांचा गॅप द्या, पुन्हा हे सुरू करू शकता. सलग खूप जास्त दिवस घेतल्यामुळे किडनीवर लोड येऊ शकतो. तुम्हाला आरोग्याची नेमकी कोणती समस्या आहे त्यानुसार धणे, जिरे आणि बडीशेप याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता. त्याची माहिती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणारच आहे. तर हे पाणी घेण्याचा सगळ्यात पहिला महत्वाचा फायदा म्हणजेच पचन सुधारतं. यातील जिरे जे आहेत तर ते दीपन, पाचन, वातानुलोमन म्हणजेच भूक वाढवून घेतलेल्या अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे करणारे आहेत. कुठल्याही प्रकारचा गॅस तुमच्या पोटामध्ये जर का होत असेल, सतत खाल्लेलं पचत नसेल तर ती समस्या त्वरित कमी येते. खाल्लेलं व्यवस्थितपणे पचलं, गट हेल्थ जर का तुमची चांगली असेल तर त्या अन्नातील सर्व पोषक घटक तुम्हाला मिळतात आणि पोषक घटकांची कमतरता जाणवत नाही. पण जर का त्याचं पचन चांगल्या प्रकारे होत नसेल तर मात्र सततच काही ना काहीतरी पोषक घटकांची कमतरता, रक्त कमी होतंय, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 ची कमतरता जाणवते. तर अशा समस्या होत राहतात आणि मग त्यासाठी सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. पण हे पाणी घेतलं
घेतल्यामुळे तुमचं पचन सुधारतं आणि त्याचाच परिणाम म्हणून सर्व पोषक घटक जे आहेत ते चांगल्या प्रकारे, म्हणजे तुम्ही काहीही खाल्लं तरी ते व्यवस्थितपणे पचतं. आणि कुठलेही सप्लिमेंट्स घेण्याआधी हे जे पाणी आहे हे नक्की ट्राय करून पहा. फक्त जर का तुम्हाला पचनाचा त्रास असेल तर त्यासाठी या मिश्रणातील जिऱ्याचं प्रमाण हे थोडंसं वाढवा. म्हणजे साधारण 70-80 ग्रॅम जिरे आणि 30-40 ग्रॅम धणे आणि तेवढेच बडीशेप असं तुम्ही याचं प्रमाण जे आहे ते ठेवू शकता. सकाळी उपाशी पोटी 1 कप भर, दोन्ही वेळच्या जेवणानंतर 1 कप भर असं सुरुवातीला दिवसातून 2-3 वेळा जर का घेतलं तर त्याचा अजून जास्त फायदा तुम्हाला दिसेल. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे त्यातील धणे आणि बडीशेप हे दोन्हीही पित्त, उष्णता कमी करणारे आहेत. त्यामुळे शरीरामध्ये तुम्हाला कुठेही जळजळ होत असेल, विशेषतः लघवी साफ करून, लघवी जर का व्यवस्थितपणे साफ होत नाहीये, लघवीला जळजळ होते, थेंब थेंब लघवी पडते किंवा सतत मूतखडा तुम्हाला होतोय किंवा UTI म्हणजेच युरिनरी ट्रॅकचे इन्फेक्शन सतत होत आहेत, त्यामुळे अंगामध्ये सारखा ताप जर का राहत असेल तर ह्या सर्व तक्रारींवर हे खूप उपयुक्त आहे. फक्त ह्यातील धणे जे आहेत तर ते मूत्रलं म्हणजे लघवी साफ करणारे सांगितलेले आहेत. त्यामुळे या समस्येसाठी तुम्ही धण्याचं प्रमाण वाढवायचं आहे. 70 ते 80 ग्रॅम धणे आणि उरलेले जे आहेत तर ते 30 ते 40 ग्रॅम असं प्रमाण जर का ठेवलं आणि दुपारच्या वेळेला वगैरे याचं सरबत जर का तुम्ही खडीसाखर, पत्री खडीसाखर मिश्री जी असते तर ती टाकून आवर्जून घ्यायचं आहे. खूप चांगले रिझल्ट त्याच्याने मिळतात. तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे की हे आपल्या शरीरातील आहाराचा अपक्व रस म्हणजेच आमदोष, न पचलेलं जे काही अन्न आहे, जे काही विषारी घटक, टॉक्झिन्स साठलेले आहेत, जे सर्व आजारांना कारणीभूत ठरतात. विशेषतः इन्फ्लमेशन म्हणजेच शरीरामध्ये कुठेही तुमच्या वेदना, सूज असेल म्हणजे आतड्यांना सूज आलेली आहे, IBSचा त्रास असेल, पचन नीट त्यामुळे होत नाहीये, पोट फुगलेलं राहतंय किंवा सांध्यांच्या ठिकाणी हा आमदोष जमा झाल्यामुळे आंबाताचा त्रास, सांध्यांची दुखणी, सूज जर का असेल तर हे सर्व विषारी घटक जे आहेत, टॉक्झिन्स आहेत, शरीराबाहेर काढून टाकले जातात. नैसर्गिकतः शरीर शुद्धी केली जाते. त्यामुळेच हे सर्व आजार तर कमी होतात, शरीराला हलकेपणा येतो, उत्साह देखील वाढतो. चौथं म्हणजेच आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ हे 3 दोष सांगितलेले आहेत. तर आपलं शरीर कायम निरोगी ठेवायचं असेल तर हे सम अवस्थेमध्ये असणं, ह्याचा बॅलन्स असणं शरीरामध्ये खूप गरजेचं आहे. यातील धणे जे आहेत तर ते पित्त आणि कफ कमी करतात. धणे हे तर त्रिदोष शामक म्हणजे 3ही दोषांना सम अवस्थेमध्ये ठेवणारे सांगितलेले आहेत. धणे हे सुद्धा पित्त आणि वाताला कमी करतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये दोषांना सम अवस्थेत ठेवण्याचं काम याच्याकडून केलं जातं. 5वा शेवटचा पण अतिशय महत्वाचा फायदा म्हणजेच की आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणजे BP वाढण्याची वगैरे समस्या होत असते, तर किडनीमधून हे टॉक्झिन्स सर्व शरीराबाहेर काढून टाकले जातात. परिणामतः BP तर कंट्रोलमध्ये राहतो, शरीरावर कुठेही सूज असेल तर ती सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवली जाते. तसंच मेटाबॉलिझम आपलं पचन चांगलं होतं, त्यामुळे कुठलेही फॅट, ट्रान्स फॅट, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स वगैरे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये, आर्टरीजमध्ये जमा होत नाहीत. परिणामतः आपलं कोलेस्टेरॉल कायम नियंत्रणामध्ये ठेवलं जातं. वेट लॉस साठी सुद्धा खूप मदत करणार आहे. भूक वाढवून घेतलेल्या अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे केलं जातं आणि त्यामुळे पोषक घटकांची कमतरता तर होत नाही. स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा हायपोथायरॉइडिझम याच्यावर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येतं. यातील जिरे जे आहेत तर ते गर्भाशयाची शुद्धी करतात. त्यामुळे युटेरसमध्ये तुम्हाला फायब्रॉइड्स होत असतील, पाळीच्या काही समस्या असतील त्यावरही अतिशय उपयुक्त आहे. लिव्हरला हे ऍक्टिव्ह करतं, तिथल्या सेल्सना ऍक्टिव्ह ठेवतं, त्यामुळे फॅटी लिव्हर मध्ये सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. अशा प्रकारे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवातील जे काही साठलेले टॉक्झिन्स आहेत, विषारी घटक आहेत ते बाहेर काढले जातात. नैसर्गिकतः शरीराची शुद्धी केली जाते आणि शरीर एकदा आतून निरोगी झालं की त्याचा परिणाम म्हणून आपली जी त्वचा आहे ती सुद्धा बाहेरून उजळ दिसायला लागते. त्याच्यावरचे डाग असतील ते कमी होतात, त्याच्यावर छान असा ग्लो येतो. केसांसंदर्भात समस्या, गळती असेल, वेळी पांढरे होणं हे कमी होऊन केस सुद्धा मजबूत व्हायला लागतात. तर कुठलेही
मेडिकल मधले गोळ्या औषधं घेण्या अगोदर हा जो आपला नैसर्गिक अतिशय प्रभावी असा उपाय आहे तो सर्वांनी एकदा नक्की ट्राय करून पहा. तुमचे जे काही अनुभव आहेत ते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि सर्वांना कुठल्याही औषधाविना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे आपले व्हिडिओ जे आहेत ते तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक यांना नक्की शेअर करत चला. आणि जर का अजून असेच आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा, जेणेकरून चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.